नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आहोत आझाद मैदानावर. या ठिकाणी दीपक बोराडे धनगर समाजाचे नेते आरक्षणाच्या मागणीसाठी अंमलबजावणीसाठी उपोषण करतात. मात्र ते उपोषण करतायत, मात्र त्यांच्या परिवारामध्ये कुठेतरी चिंता आहे, त्यांची काळजी आहे. कारण यापूर्वी त्यांनी 16 दिवसाचं उपोषण केलं होतं, त्या अगोदरही 11 दिवसांचं पंढरपूरमध्ये उपोषण केलं होतं. तब्येत भाऊंची ढासळत चालले. त्यांच्या तब्येतीबद्दल, भाऊबद्दल, त्यांच्या परिवाराला काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. त्यांच्या मिसेस आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगता? गेले अनेक दिवसापासून भाऊ उपोषण करतायत. मागे 16 दिवसाचं उपोषण केलं, त्याच्या अगोदर 11 दिवसाचं उपोषण केलं. काय वाटतं, उपोषण करावं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतंय आता खरंच. कारण नेहमी नेहमी त्यांची शरीर प्रकृती पण खराब होते आणि जो मेसेज समाजापर्यंत जायचा, म्हणजे जो उद्देश होता की समाज जागृत झाला पाहिजे, तो आज झालेला आहे असं वाटतं. आणि सरकारवर आता जसं यांनी सांगितलं की चर्चा झालेली आहे, ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे होतं, पण तसा प्रतिसाद मिळालेला नाही. समोर बघू आता काय होतं. मागच्या वेळेस ज्यावेळेस 16 दिवसाचं उपोषण जालन्यामध्ये केलं होतं, त्यावेळेस डॉक्टरांनी खूप चिंता व्यक्त केली होती त्यांच्या तब्येतीची. कदाचित कोमामध्ये पण जाऊ शकतात. असं काय वाटतं, असं बघितल्यावर? असं खरंच सांगायचं म्हणजे काल आम्ही फक्त सर्टिफिकेट मिळेल या उद्देशाने आलो होतो, कारण चर्चा झालेली होती आणि हे घरी आल्यावर सांगितलं यांनी की पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. पण इथं आल्यावर परिस्थिती एकदम त्याच्या विरुद्ध झाली आणि यांना हा निर्णय एकदम घेतलेला आहे. आम्हाला घरी कुणालाच माहिती नव्हतं की उपोषणाला बसणार आहेत म्हणून. मनातून असं वाटतंय खरंच की नाही बसायला पाहिजे होतं, कारण कुठवर करायचं आता आहे आणि एकट्याने करायचं. समाज सगळा जर एकत्र नसला तर एकट्याने असं उपोषण वगैरे करून काही उपयोग नाही असं मला वाटतं. तुम्ही त्यांची अर्धांगिनी आहात. तुम्ही त्यांना एक सरकारी नोकरी होती, पोलीस डिपार्टमेंट मध्ये होती, तुमचं लग्न झालेलं. पण नोकरी सोडली त्यावेळेस कसं वाटलं? म्हणजे नोकरी सोडताना जो उद्देश होता की आपल्याला समाजाप्रती काहीतरी देणं लागतं आणि आपण केलं पाहिजे, पोटा पाण्यापुरतं आहे ना आपल्याकडे, हा विचार त्यांनी मला सांगितला आणि मला तो पटला होता तेव्हा. पण आता वाटतंय की हा संघर्ष खूप वाढतोय, थांबलं पाहिजे कुठेतरी असं मनातून वाटतंय आता. तुम्ही खुश होतात त्यांच्या त्या निर्णयावर, म्हणजे सहमत होतात नोकरी सोडण्याच्या? तेव्हा जो निर्णय घेतला तेव्हा नव्हती मी खुश, पण जसं जसं समोर गेलं, त्यांचं काम बघितलं, लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये जी आदराची भावना निर्माण झालेली आहे, तो आदर बघून सॅटिस्फाईड आहे. त्यांची मुलगी पण आहे आपल्या सोबत. काय नाव तुझं? कीर्ती दीपक बोराडे. काय पप्पा सतत उपोषण करतात, काय वाटतं? बाबा घरी कमी आणि समाजामध्ये जास्त राहतात. असं ते म्हणतात की समाज आपला खरा परिवार आहे, आपण त्याचं काहीतरी देणं लागतो, म्हणून ते सतत उपोषण आणि आंदोलन करत राहतात. बाबांची तब्येत सतत बिघडत असते. मागच्या वेळेस 16 दिवस उपोषण केलं, त्यावेळेस त्यांची तब्येत खूपच बिघडलेली. डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती खूप. काय असं बघितल्यावर काय वाटतं? काल तर डोळ्यातून पाणी आलं की का बरं करतायत म्हणून. कारण म्हटले होते की जी चर्चा झाली आहे सीएम सोबत ती पॉझिटिव्ह आहे आणि ते काहीतरी करतील ह्या विषयावर ते चर्चा केली आहे त्यांनी, असं ते बोलले होते. पण इथं आल्यावर माहित झालं की बाबा वापस उपोषणाला बसतायत. तर पहिलेच त्यांची तब्येत खराब आहे आणि खोकला पण खूप आहे, त्यांना ॲलर्जी आहे. डॉक्टरांनी नाही सांगितलंय उपोषण करायचं, तरी ते उपोषण करतायत समाजासाठी. तुला कधी माहिती झालं की तुझे बाबा पोलीस होते? हे लहानपणी सांगितलेलं ना, मी बघत असते. मी लहान होती तेव्हा बाबांनी नोकरी सोडली होती. माहितीये की ते पोलीस. तुला बाबाचा डिसिजन तो आवडलेला का तुला लहान असताना? हो, आवडलेला. म्हणजे जेव्हा मी बाबाला बघते ना की त्यांना स्वतःपेक्षा समाजाची जास्त काळजी आहे, तेव्हा असं वाटतं की खरंच माझे बाबा समाजासाठी लढतात आणि मी पण त्यांच्या नक्षेकदमवर चालणार आणि त्यांना साथ देणार. बाबा तुला कुठल्या गणवेशात, असं बाबा पोलिसाच्या गणवेशात आवडायचे का असं पिवळे गमछे घेऊन असं हे केलेले बाबा? बाबाचा हा युनिफॉर्म जास्त आवडतो पिवळा गमछा आणि व्हाईट शर्ट. ठीक आहे. हा त्यांचा परिवार आहे. परिवार सुद्धा त्यांच्या मागे ठामपणे उभा आहेत आणि एक परिवार आपल्या सोबत असले की एक आपली ताकद वाढत असते. तेच यामधून दिसून असतं. कॅमेरा दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, आझाद मैदान, मुंबई.